टीजर और गाने को मिले जबरदस्त प्रतिक्रिया के बाद बहुचर्चित फिल्म स्थल का ट्रेलर हाल ही में लॉन्च किया गया है। ये फिल्म एक ग्रामीण क्षेत्र में एक लड़की की शादी की दिलचस्प कहानी बताती है और 7 मार्च को सिनेमाघरों में ये मूवी रिलीज होने वाली। ये फिल्म अरेंज मैरिज की अवधारणा पर आधारित है और इसमें ग्रामीण शादी की एक अनोखी कहानी दिखाई गई है। फिल्म विदर्भ के एक ग्रामीण क्षेत्र में रहने वाली एक युवती की कहानी, उसकी शिक्षा पूरी करने और प्रतियोगी परीक्षाओं में बैठने के सपने और उसकी शादी की कहानी बताती है। इसके अलावा महिला सशक्तिकरण और रीति रिवाजों और परंपराओं के मुद्दे भी फिल्म में केंद्र में है। इससे पहले फिल्म का टीजर और गाना पाहुणे येत आहेत पोरी लॉन्च किया गया, जिसे दर्शकों से बहुत अच्छी प्रतिक्रिया मिली। अब जबकि फिल्म का रोमांचक ट्रेलर रिलीज हो चुका है, फिल्म को लेकर उत्सुकता बढ़ गई है। कई समारोह में प्रदर्शित हो चुकी ये पुरस्कार विजेता फिल्म अब दर्शकों के सामने आ रही है। फिल्म को प्रसिद्ध अभिनेता सचिन पिलगांवकर द्वारा प्रस्तुत किया गया है और इसका निर्माण जयंत दिगंबर, सोमलकर, शेफाली भूषण, करण ग्रोवर और रिगम मल्होत्रा ने किया है। जयंतनी स्वतःच्या गावात बनवलेला आहे। जयंत स्वतः डोंगरगावचा आहे आणि त्याबद्दल जयंत तुम्हाला सांगेलच सविस्तरपणे। आणि हा चित्रपट त्यांनी ज्या कलावंतांच्या बरोबर बनवलाय ते सर्व कलावंत या विभागातले, या भागातलेच आहेत। मुंबईहून किंवा पुण्याहून किंवा इतर ठिकाणून कोणीही एकही कलावंत येऊन या चित्रपटात त्यांनी काम केलेलं नाही आणि ती महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं। अजून एक महत्वाची गोष्ट अशी की या चित्रपटात काम केलेल्या प्रत्येक कलावंतांनी या आधी कधीही कॅमेरा फेस केला नव्हता। चित्रपट कशाला म्हणतात हे पाहण्याशिवाय दुसरं काहीच माहित नाही। पण तरी सुद्धा जयंतचं असं ठाम मत होतं की तो अशाच कलावंतांबरोबर काम त्याला करायचं होतं की ज्यांनी कधीही कॅमेरा फेस केला नव्हता। ह्याचं मूळ कारण म्हणजे ते सगळं जे काय घडतंय ते प्रेक्षकांना खरोखरी घडतंय असं वाटणं फार गरजेचं होतं, आवश्यक होतं। हा चित्रपट फेस्टिवल्स मध्ये याआधी खूप गाजलेला आहे। त्याचं सविस्तरपणे डिटेलिंग जे आहे ते सगळं जयंत तुम्हाला सांगेलच की कुठे कुठे या चित्रपटाने काय काय मिळवलेलं आहे। पण या चित्रपटाची स्क्रीनिंग एका फेस्टिवल मध्ये झालं जे अमेरिकेत घडलं, कॅलिफोर्नियामध्ये। सॅन होजे नावाची जागा आहे कॅलिफोर्नियात। तिकडे हा चित्रपट नाफा फिल्म फेस्टिवल मध्ये दाखवला गेला आणि तो चित्रपट तिथे आहे हे मला माझ्या मुलींनी सांगितलं, श्रेयाने, कारण तिने हा चित्रपट आधी पाहिला होता आणि मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही त्या फेस्टिवलला असताना आम्ही ठरवलं की आवर्जून हा चित्रपट पाहायचा। जयंतशी नुकतीच ओळख झाली होती, पण चित्रपट माझ्या मुलीने सांगितलं की खूप चांगला आहे म्हटल्यानंतर म्हटलं बघितलाच पाहिजे। तिच्या आग्रहानुसार आम्ही दोघेही तो चित्रपट पाहायला बसलो। हाऊस फुल होतं, कारण त्या फेस्टिवलला जी लोक आली होती ती सर्वच जण बसली होती हा चित्रपट पाहण्याकरता। विशेषतः अमेरिकेत स्थायिक असलेली मराठी माणसं। काहीतरी म्हणताय, तुम्हाला काय हवंय का? तर सगळ्यांचा चित्रपट पाहतानाचा रिस्पॉन्स जेव्हा मी बघितला तेव्हा तो आमच्यापेक्षा वेगळा नव्हता। लोक हा चित्रपट एन्जॉय करत होते, लोक या चित्रपटाबरोबर इमोशनल होत होती, लोक या चित्रपटाबरोबर हसत होती, लोक या चित्रपटाबरोबर स्माइल करत होती। आणि ह्याचा निष्कर्ष असा निघाला की एक वेगळ्या पद्धतीचं का होईना पण एक कर्मणूक प्रधान चित्रपट आहे। कर्मणूक म्हणजे काय की जे मनाला भावतं ते।
तर हा चित्रपट सगळ्यांच्याच मनाला भावला, आमच्याही मनाला भावला, दोघांच्या. आणि जयंतच्या बरोबर एक तो चित्रपट दाखवल्यानंतर सुप्रियाने संवाद साधला, काही प्रश्न जयंतला विचारले, त्याची उत्तरं जयंतने तिथे स्टेजवर दिली, जी मी प्रेक्षकगृहात बसून ऐकली. आणि मग मी जयंतला सांगितलं, जेव्हा ते सगळं संपलं तेव्हा मी सांगितलं की मला हा चित्रपट खरंच खूप आवडलेला आहे, तर कधी रिलीज करतोयस? तो म्हणजे मी प्रयत्नशील आहे, तुला काही लागलं, काहीच वाटलं तर मला फोन कर. काही काळ गेला, त्यांनी काही त्याचे प्रयत्न केले, काही लोकांना हा चित्रपट आवडून सुद्धा त्यांचे काही बिझनेसचे नॉर्म्स असतात, प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आणि ते चुकीचे अजिबात नसतात, ते फक्त आपल्याला सूट होतात की नाही हे पाहणं आपलं काम असतं. तर कदाचित त्या चौकटीत ते बसलं नाही, त्यामुळे जयंतनी ठरवलं की आता आपण पिक्चर रिलीज करूया, काय करणार. तोपर्यंत नवरा माझा नवसाचा 2 हा चित्रपट रिलीज सुद्धा झाला आणि त्या चित्रपटात सुद्धा माझ्याबरोबर कोणीही स्टुडिओ नव्हता, कॉर्पोरेट नव्हता, फंडर नव्हता, पार्टनर नव्हता. डिस्ट्रीब्यूट सुद्धा हा चित्रपट मी स्वतः केला मुंबई सर्किटमध्ये, सीपी आणि निजामला शौकतने केला. तर त्यानंतर जयंतचा फोन आला की सर भेटायचंय. म्हटलं भेट ना, कधी आपण भेटू शकतो. तो म्हणाला सर आता असं वाटतंय की आपल्यालाच चित्रपट रिलीज करावा लागणार, काय मदत करू शकाल? म्हटलं माझी कम्प्लीट जी यंत्रणा आहे जी चित्रपट कम्प्लीट झाल्यानंतरची असते, वितरणासाठी म्हणा किंवा बाकी या गोष्टींकरता म्हणा, त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि बघूया काय बेस्ट होईल ते. त्या सर्वांशी संवाद साधला, सर्व उभे राहिले. मी म्हटलं मला आवडलेला आहे पिक्चर, बाबा काय करायचं बोला. ते म्हणाले आम्ही आहोत. शौकतला मी फोन नाही केला, शौकतला फक्त तो पहिला पोस्टर आला तो मी त्याला मोबाईल वरती पाठवला, का त्याला कळावं बाबा असं काहीतरी करतंय. हा, त्याच्या आधी जयंती मला सांगितलं की हे सगळं असं असेल तर तुम्ही चित्रपट प्रेझेंट जर केला तर चित्रपटाला एक सपोर्ट मिळेल, अदरवाईज तुम्ही सपोर्ट करतच आहात, पण ते लोकांना कसं कळणार की तुम्ही सपोर्ट करताय. तर तुम्ही जर प्रस्तुत केलात हा चित्रपट, प्रेझेंट केलात हा चित्रपट, तर तुम्ही या पिक्चरच्या मागे खरोखरी आहात ह्याची जाणीव प्रेक्षकांना होऊ शकते. मी म्हटलं पटलं तुझं म्हणणं मला, मी माझं नाव द्यायला तयार आहे, कारण मला चित्रपट आवडलेला आहे. तो आवडला नसता तर मी नाव नसतं दिलं, उघड गोष्ट आहे. पण मला माझ्याकरता अभिमानाची गोष्ट आहे की अशा चित्रपटाला माझं नाव लागतंय. आतापर्यंत या 62 वर्षात करिअरच्या जे काही केलं, कधी चाललं कधी नाही चाललं, कधी लोकांना आवडलं कधी लोकांना नाही आवडलं, या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी सुद्धा लोकांनी माझ्यावर केलेलं प्रेम मी कधी विसरू नाही शकत. ते कधी कमी नाही झालं. त्याचा चित्रपटाची त्यांनी तेवढा संबंध नाही लावला जेवढा सचिन पिळगावरची वैयक्तिकरित्या संबंध त्यांनी जपला. कोणी? प्रेक्षकांनी, पत्रकारांनी, मोठ्यांनी, लहानांनी, सर्वांनी. तर आता लोक त्यांना जेव्हा कळेल की सचिन पिळगावकर आता नवरा माझा नवसाचा 2 नंतर एक न्यू एज, एक नव्या धाटणीचा हा चित्रपट प्रेझेंट करतोय, तर त्यांनाही त्याचा आनंद. आणि मला सुद्धा सोशल मीडियावरती खूप रिस्पॉन्स मिळाला लोकांचा की त्यांना खूप इंडिपेंडेंट पिक्चरला तुम्ही बॅक करता, सपोर्ट करता, ही आम्हाला खूप आनंदाची गोष्ट वाटते. आणि पिक्चरचा टीजर लॉन्च झाल्यानंतर ते खूप प्रॉमिसिंग आहे. एनिवे, तर शौकतला मी तो पोस्टर पाठवल्यानंतर त्याचा फोन आला, सर क्या टाइटल है, क्या पोस्टर है, हाँ ये पिक्चर क्या प्रेजेंट कर रहे हैं, क्या कर रहे हैं? मैं बोला प्रेजेंट कर रहा हूँ और डिस्ट्रीब्यूशन में भी ये है वो है, अपने को करनी, हाँ करेंगे ना, क्या करने का बोलो. मैंने कहा नहीं, क्या करने का तुम ही बोलो. तो इतका उत्साही झाला
तर तो उत्साह सुद्धा आपल्याला भरपूर काहीतरी देऊन जातो. तर हा चित्रपट ऍक्च्युली तुम्ही म्हणू शकता की ऑब्झर्वेशन्स आहे माझे लहानपणापासूनचे. कारण मला मला 2 बहिणी आहे आणि माझ्या 5 चुलत बहिणी आहेत, तर 7 बहिणी म्हणा तुम्ही. तर मी सर्वात लहान आहे. तर मी ज्या बैठकी असतात, कांदा पोहायचा कार्यक्रम बघितला आहे लहानपणापासून. पण होतं ना की मुलगी बसतं आणि आपण सर्वांनी बैठक बघितली आणि आय थिंक खूप साऱ्या स्त्री याच्यामधून गेल्या पण आहेत. तर लहान असताना आपण जी संपूर्ण प्रोसेस आहे, म्हणजे मी याच्यामध्ये कुणाला विलन ठरवत नाही किंवा सिस्टम, पण जी सिस्टम आहे त्याच्यामध्ये आपण लहान असताना क्वेश्चन करत नाही की हे चालतं, याच्यामध्ये काही हे आहेत का. म्हणजे बेसिकली मला प्रॉब्लेम आहे की ऑब्जेक्टिफिकेशन जे मुलींचं किंवा बायांचं होतं, की आपण त्यांना जज करतो त्यांच्या स्किन कलरवरनं, त्यांच्या हाईटवरनं. तर ते आपल्याला तेव्हा कळत नाही. पण जेव्हा मी 2016 मध्ये माझ्या एका चुलत भावाच्या बैठकीमध्ये मी बसलो होतो, म्हणजे त्या माणसाला बसलो होतो, मुलांमध्ये बसलो होतो, तेव्हा मला थोडं खटकलं ऍक्च्युली. आणि तेव्हा मी जेव्हा परत मुंबईला आलो आणि मी ऍक्च्युली शिपालीला सांगितली सर्वात आधी कहाणी की असं असं, कारण ती महाराष्ट्रात, ती दिल्लीची आहे, तर तिला तेवढं माहित नव्हतं हे. तर तिने मला ऍक्च्युली सांगितलं की तू याच्याबद्दल लिही, आणि तो मी चित्रपट लिहिला. आणि लिहिल्यानंतर आम्ही बाकी याच्यामध्ये आमची एक सिरीज आहे गिल्टी माइंड, त्याच्यामध्ये बिझी झालो. आणि मी नंतर आता शेवटी हा चित्रपट आम्ही केला आणि आज तुमच्या समोर घेऊन येतोय. देखिए, मैंने अपने तरफ से बहुत कोशिश की है कि मैं जो भी पोर्ट्रे करूँ फिल्म में वो बड़ा ऑथेंटिक हो. और मैं इस पूरे सिस्टम में, मेरी फिल्म में कोई विलन नहीं है, को होता नहीं, क्योंकि जिंदगी में ब्लैक एंड व्हाइट नहीं होती, ग्रे सेट्स होते हैं उसमें ना. कोई एकदम अच्छा भी नहीं होता, बुरा भी नहीं होता, जो भी है. तो मैंने रियलिटी पोर्ट्रेट की है और मैं चाहता हूँ कि फिल्म देख के लोग डिसाइड करें कि मुझे इस फिल्म से क्या लेना है. वो अपने तो अंतर क्या बोलते हैं उसको, मन में झाके अपने खुद सोचे उस बारे में कि ये जो हो रहा है गलत हो रहा है. कोई भी सिनेमा या कोई बुक रातों रात समाज को चेंज नहीं कर सकता. आहिस्ता आहिस्ता होता. अगर कुछ परसेंट लोगों को भी लगा कि यार नहीं, जो हो रहा है ये हो रहा है, उसके बारे में सोचे, तो मुझे लगा कि हम सफल हो जाएंगे. मोठी अपॉर्च्युनिटी होती ही, कारण या म्हणजे ग्रॅज्युएशन करते त्या अगोदर कधी फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठे ऍक्टिंग करायला मिळणार मला कधीच वाटलं नव्हतं. आणि जसंच कॉलेजमध्ये नोटीस आलं की ऑडिशन्स होणार आहेत, त्यावेळेस माझ्या लाईफमध्ये असं वाटलं की काहीतरी चेंज येणार किंवा येत आहे. आणि मला ही जे अपॉर्च्युनिटी आहे, कारण मी विदर्भात राहते आणि इथे फिल्म इंडस्ट्रीबद्दल किंवा शूटिंग थोडं नाहीच आहे, तर माझ्यासाठी ती खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती. आणि मला असं वाटलं की मला त्याच्यावर वर्क करायला पाहिजे. आणि तुम्ही किती भावंड आहे, घरून तुला पाठिंबा मिळाला का जेव्हा तू हा निर्णय घेतला की मी चित्रपटात काम करेल? तर घरच्या लोकांनी कसं सपोर्ट केलं? माझे घरचे खूप सपोर्टिव्ह होते. नंदिनी, आपण एक बघितलं आता त्यामध्ये की तू बोलत असताना तुझ्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहत होते. तर ते जे डिरेक्टर होते त्यांनी ते काही ग्लिसरीन टाकलं होतं की ऍक्टिव्हिटी तुला रडायला? नाही, ग्लिसरीन, करेक्ट, चांगला प्रश्न आहे. ग्लिसरीन नाही होती ते. ऍक्च्युली तो सीनच असा होता की आय गेस 1-2 मिनिटचा सीन होता तो. आणि त्यात कंटिन्युअस मी एक क्षण म्हणजे बिना डोळे झपकवता मी बघत होती. आणि तो सीन असा होता की माझ्यासाठी तो टाइम थांबला होता. मी नम झाले होते तेव्हा. आणि मी माझ्या विचारात आणि जे सविताचे जे इमोशन्स होते माझ्यात, ते एक शॉर्ट ऑफ इमोशन्स तेव्हा मी फील करत होते. आणि जो सीनचा जो एंड पॉइंट होता तिथे ते 1-2 मिनिट मी डोळे चालत होते, त्यामुळे टीअर ड्रॉप झाला आणि तेव्हा सीन एंड झाला आणि आपल्याला तो सीन मी वडील आहो, माझे मुलगा कुटुंब म्हणजे लहान आहे, मुलगा वगैरे लहान आहे, पण एका मुलीची या वडिलाची जेव्हा भूमिका मी साकारत होतो या चित्रपटामध्ये, ती करायच्या आधी किंवा ही संधी माझ्या आयुष्यात यायच्या आधी, म्हणजे जयंतराव गावात येणार, चित्रपट करणार, हे आमच्या कानी यायच्या आधी मला यातलं काहीच नव्हतं. म्हणजे जयंतराव ऍज अ डायरेक्टर, रायटर काही नाही.
आता गावची व्यक्ती म्हणून माझ्यापर्यंत पोहोचले आणि मला मग नंतर माहित पडलं की यांना शेवटपर्यंत यांच्या हिशोबाने दौलतराव भेटला नाही. हे खूप फिरले त्या ऍक्च्युअल कॅरेक्टरसाठी आणि यांना दौलतराव सगळ्यात शेवटी माझी कास्टिंग या पिक्चर मध्ये माझी कास्टिंग ही सगळ्यात शेवटी झाली. असे गावचे असल्यामुळे खूप परिचित होते, जवळचे आणि मित्र आहे. त्याच्यामुळं यांच्या टीमने ज्याच्याकडे काम दिलं होतं कास्ट करायसाठी, ज्या व्यक्तीकडे डॉक्टर चंदन ते भेटले मला रस्त्यात आणि त्यांनी सांगितलं की म्हणे बोलले आपण जसं एकमेकाशी संवाद करतो ना कुठल्या एखाद्या गोष्टीवरून, तो संवाद आपण जनरली कसं करतो, आपण इझिली करतो. मी तुम्हाला काही सांगायचं, तुम्ही मला काही विचारताय, याच्यातून काय आउटपुट निघणार आहे हे कोणालाच माहित नाही, बरोबर. तर ते गेस करत होते की मी काय बोलतो, मी कसा स्पीच देतो, त्यांना काय माझ्याकडून अपेक्षित आहे. आणि ते सरळ शेफाली मॅडमला सांगितले की म्हणजे मॅडम दौलतराव मिल गए, दोन्ही आम्ही चाललोय मॅडमकडे, ज्या ठिकाणी बसले आहे दोघं त्या ठिकाणी चाललोय आम्ही. कारण न्यूज के लिए सचिन झोड़ापे की रिपोर्ट. गण गण गणात बोते गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड नागपुर, इनकी ओर से गजानन महाराज प्रकट दिन की समस्त नागरिकों को हार्दिक शुभकामनाएं. अधिक जानकारी के लिए आज ही संपर्क करें गिरनार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड नागपुर. हमारी शाखाएं पारडी, सतरंजीपुरा, नंदनवन. कॉन्टैक्ट 9890401788.